नमस्कार, तृप्तीज फूड अँड क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मोत्याची रांगोळी कशी करायची ते बघणार आहोत। ही रांगोळी मी तुम्हाला 3 पार्टमध्ये दाखवणार आहे। तर यातील पार्ट 1 मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती नक्की चेक करा। तर आपण पार्ट 1 मध्ये आपण मोत्याची चांदणी बनवली होती। आता पार्ट 2 मध्ये यापुढे काय करायचं ते बघणार आहोत। आता आपण जो चांदणीचा मधला भाग आहे, तिथे जे सेंटरचा जो आपल्याला राऊंड दिसतो, तर सेंटरचा राऊंड आणि त्याच्या बाजूचे 2 राऊंड, तर ह्याच्यातला एक एक मोत्यावर आपल्याला काम करायचं आहे। तर माझा दोरा त्या एका बाजूला आहे। तर तो दोरा मी पहिल्यांदा त्या मोत्याजवळ घेऊन येणार आहे। तर मी ते सर्व मोत्यामधनं तो दोरा काढून घेणार आहे आणि दोरा आपल्याला जो सेंटरचा राऊंडचा मोती आहे तो आणि त्याच्या बाजूचे 2, एक दुसऱ्या बाजूचा आणि आणखीन एक दुसऱ्या बाजूच्या, तशा अशा 3 मोत्यावर आपल्याला काम करायचं आहे। तुम्ही बघू शकतात की इथे मी दोरा जो सेंटरचा मोती आहे तो सोडून दिला आणि त्याच्या पुढचा जो मोती आहे तिथे घेऊन आलेली आहे। नीट बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आता इथे आपल्याकडे 1 2 3 मोती आहेत, तर आपल्याला फक्त 6चा राऊंड करण्यासाठी 3 मोत्यांची गरज आहे। तर इथे मी सुईमध्ये 3 लाल रंगाचे मोती घेतलेले आहे आणि दोरा आपल्याला हे बघा, तुम्ही बघू शकतात की सेंटरचा जो मोती आहे त्याच्या बाजूचा पहिला मोती, त्यानंतर सेंटरचा मोती आणि परत त्याच्या पुढचा एक मोती, अशा 3 मोत्यांमधनं घालून घ्यायचा आहे। दोरा आपल्याला व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। आता आपण सुई जे पुढचे 2 पांढरे मोती दिसतात त्या 2 पांढऱ्या मोत्यांमधनं घालून घेणार आहोत। आता परत आपण सुईमध्ये 3 लाल रंगाचे मोती घालणार आहोत आणि सुई आपल्याला साईडचा एक लाल मोती आणि खालचे 2 पांढरे मोती, अशा 3 मोत्यांमधनं घालून घ्यायची आहे। दोरा आपल्याला व्यवस्थित ओढायचा आहे। परत सुई आपण पुढचे जे 2 पांढरे मोती दिसतात त्या 2 मोत्यातनं घालून घेणार आहोत। त्यानंतर परत आपण सुईमध्ये आता इथे घेताना पहिल्यांदा आपल्याला 2 पांढरे मोती घ्यायचे आहे आणि त्यानंतर एक लाल मोती घ्यायचा आहे आणि सुई आपल्याला साईडचा एक लाल मोती आणि खालचे 2 पांढरे मोती, अशा 3 मोत्यातनं घालून घ्यायची आहे। परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यांमधनं घालणार आहोत। आता इथे आपल्याला बॉर्डर करायची आहे पांढऱ्या मोत्यांची, म्हणून इथे मी सुईमध्ये घेताना 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालून घेणार आहे। हा पहिला, त्यानंतर दुसरा आणि हा तिसरा, आणि सुई आपल्याला जो साईडचा पांढरा मोती दिसतो तो आणि खालचे 2, अशा 3 मोत्यांमधनं घालायची आहे। आता इथे माझा दोरा संपला आहे, तर इथे मी गाठ मारून घेणार आहे आणि उरलेला दोरा कापून घेणार आहे आणि नवीन दोरा इथे मी जॉईन करणार आहे। तर तुम्ही तसं न करता खालच्या 2 मोत्यातनं हा दोरा घालायचा आहे। आता इथे मी नवीन दोरा घालणार आहे। तर इथे नवीन दोरा मी खालच्या जे 2 पांढरे मोती आहेत त्यामधल्या एका मोत्यामधनं घातलेला आहे। तुम्ही सरळ 2 मोत्यातनं घालायचं आहे। त्यानंतर आपण जे आत्ता मोती घातले होते 4 पांढरे मोती, त्या मोत्यामधनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे। तर इथं मी ही बाजू फिरवून घेतली आहे आणि जे आत्ता आपण मोती घातले होते, तर हे बघा, पहिला हा पांढरा मोती, त्यानंतर त्याच्या पुढचा आणखीन एक मोती आणि त्याच्या पुढचे आणखीन 2, म्हणजे एकूण आपण 4 मोत्यातनं सुई घालून घेणार आहोत। तर आपण साईडचा एक पांढरा मोती आणि वरचे 3 पांढरे मोती, अशा 4 मोत्यातनं सुई घालायची आहे। आता सुईमध्ये आपण घेताना परत 4 पांढऱ्या रंगाचे मोती घेणार आहोत, 1 2 3 आणि 4, आणि सुई आपल्याला जे मागचे 2 मोती आहेत त्याच्यातनं उलट दिशेने घालायची आहे। दोरा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। त्यानंतर सुई आपण जे पुढचे 2 लाल रंगाचे मोती दिसतात त्यामधनं घालून घेणार आहोत आणि आता सुईमध्ये घेताना आपल्याला 2 लाल रंगाचे मोती घ्यायचे आहेत आणि एक पांढऱ्या रंगाचे। त्यानंतर सुई आपल्याला जो साईडचा एक पांढरा मोती आहे तो
आणि खालचे 2 लाल रंगाचे अशा 3 मोत्यातनं घालून घ्यायची आहे. दोरा व्यवस्थित ओढायचा आहे. त्यानंतर सुई आपण पुढचे जे 2 लाल रंगाचे मोती आहेत त्यामधनं घालून घेणार आहोत. आता परत सुईमध्ये घेताना आपल्याला 3 लाल रंगाचे मोती घ्यायचे आहे. 1, 2 आणि 3 आणि सुई आपल्याला जो साईडचा 1 लाल रंगाचा मोती आहे तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. त्यानंतर सुई आपण जो पुढचा 1 लाल मोती असतो त्यामधनं घालणार आहोत आणि त्यानंतर सुई आपल्याला जे बाजूचे 2 पांढरे मोती दिसतात त्या 2 पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. दोरा आपल्याला व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याकडे 4 मोती आहेत तर आपल्याला फक्त 2च मोत्यांची गरज आहे, म्हणून मी सुईमध्ये 2 लाल रंगाचे मोती घालून घेणार आहे आणि दोरा आपल्याला जो साईडचा 1 लाल रंगाचा मोती दिसतो त्यामधनं, त्याच्यानंतर खालचा जो लाल रंगाचा मोती आहे त्यामधनं काढायची आहे. त्यानंतर सुई आपल्याला जे बाजूचे 2 पांढरे मोती आहेत त्यामधनं काढायचे आहे. तर पहिल्यांदा इथे मी पहिल्या एका मोत्यामधनं काढणार आहे पांढऱ्या रंगाच्या आणि त्यानंतर त्याच्या पुढचा जो 1 मोती आहे पांढरा त्या मोत्यातनं देखील मी सुई वरच्या दिशेने काढून घेणार आहे. आता सुई आपण परत जे वरचे 2 पांढरे मोती दिसतात त्या 2 मोत्यातनं काढणार आहोत आणि दोरा आपल्याला व्यवस्थित ओढायचा आहे. त्यानंतर इथे परत आपल्याला घेताना 2 पांढरे त्यानंतर 1 लाल मोती घ्यायचा आहे आणि सुई आपल्याला जो खालचा 1 लाल मोती दिसतो तो आणि बाजूचा जे 2 पांढरे मोती आहेत अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. दोरा व्यवस्थित ओढायचा आहे. आता सुई आपण जे सगळे मोती घातले होते त्या सर्व मोत्यामधनं परत काढून घेणार आहोत. तर पहिल्यांदा इथे मी 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली आहे आणि त्याच्यानंतर जो आपण 1 लाल मोती घातला होता त्यामधनं देखील सुई आपण बाहेर काढणार आहोत आणि त्यानंतर जे आपले पुढचे 2 लाल रंगाचे मोती आहेत त्या पुढच्या 2 लाल रंगाच्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आता इथे परत आपल्याला 6चा राऊंड करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला 3 मोत्यांची गरज आहे. तर यासाठी मी सुईमध्ये 1 लाल मोती आणि नंतर 2 पांढरे मोती घेणार आहे आणि सुई आपल्याला जो शेजारचा लाल मोती दिसतो तो आणि त्याच्यानंतर खालचे 2 लाल मोती अशा 3 मोत्यातनं घालायचे आहे. तर खालच्या मी 2 लाल मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. त्यानंतर सुई आपण जे पुढचे 2 लाल रंगाचे मोती दिसतात त्यामधनं बाहेर काढणार आहोत. आता इथे आपल्याला परत 6चा राऊंड करायचा आहे. त्यासाठी सुईमध्ये घेताना आपल्याला 3 पांढऱ्या रंगाचे मोती घ्यायचे आहे. 1, 2 आणि हा 3रा आणि सुई आपल्याला जो साईडचा 1 लाल मोती आहे तो आणि जे खालचे 2 लाल मोती आहेत त्यामधनं बाहेर काढून घ्यायची आहे. दोरा व्यवस्थित आपल्याला ओढून घ्यायचा आहे. त्यानंतर सुई आपण परत पुढचे जे 2 पांढरे मोती दिसतात त्या 2 पांढऱ्या मोत्यातनं बाहेर काढणार आहोत. आता इथे आपल्याला परत 6चा राऊंड करायचा आहे. तर आपल्याकडे 3 मोती आहे तर आपण इथे मग सुईमध्ये घेताना 3 पांढऱ्या रंगाचे मोती घेणार आहोत आणि सुई आपल्याला जो साईडचा 1 पांढरा मोती दिसतो तो आणि खालचे 2 म्हणजे बाजूचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायचे आहे. ते बघा इथे मी बाजूच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढते आहे. दोरा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण परत बाजू पलटून घेणार आहोत आणि सुई आपल्याला जो पुढचा किंवा साईडचा 1 पांढरा मोती आहे त्यामधनं काढायची आहे. त्यानंतर वरचे जे 3 पांढरे मोती आहे त्या 3 पांढऱ्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेणार आहोत. आता इथे परत आपण सुईमध्ये 4 पांढऱ्या रंगाचे मोती घेणार आहोत. 1, 2 त्याच्यानंतर हा 3रा त्यानंतर हा 4था
असे 4 मोती घेतलेले आहे आणि सुई आपल्याला मागचे जे 2 पांढरे मोती आहेत त्या मोत्यातनं पण उलट दिशेने काढून घ्यायची आहे. दोरा व्यवस्थित ओढायचा आहे. परत सुई आपण जे पुढचे 2 मोती आहेत त्यामधनं बाहेर काढणार आहोत. आता सुईमध्ये आपण परत 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत आणि सुई आपल्याला जो साईडचा 1 मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यांमधनं घालणार आहोत. परत सुईमध्ये आपल्याला 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालायचे आहे. 1, 2 आणि हा तिसरा. आणि सुई आपल्याला जो शेजारचा पांढरा मोती आहे तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं काढून घ्यायची आहे. परत सुई आपण जे पुढचे 2 मोती दिसतात, पुढचा जो 1 मोती दिसतो पांढऱ्या रंगाचा त्यामधनं बाहेर काढणार आहोत आणि त्यानंतर जे साईडचे 2 मोती आहेत त्यामधनं देखील आपण सुई वरच्या दिशेने काढायची आहे. आता इथे आपल्याकडे 4 मोती ऑलरेडी आहेत, तर आपल्याला फक्त 2च मोत्यांची गरज आहे. तर आपण सुईमध्ये 2 पांढऱ्या रंगाचे मोती घालून घेणार आहोत, 1 आणि 2. आता सुई आपण जो साईडचा 1 मोती दिसतो त्यामधनं बाहेर काढणार आहोत आणि त्यानंतर सुई आपल्याला जो खालचा 1 मोती आहे त्यामधनं देखील बाहेर काढून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकतात की अशा पद्धतीनं आपला हा एक पार्ट तयार झालेला आहे. तर असे आपल्याला अजून 5 पार्ट तयार करायचे आहे. तर इथे आपण काय करणार आहोत की दोऱ्याला गाठ मारून घेणार आहोत. इथे दोरा आपल्याला पक्का गाठ मारून घ्यायचा आहे आणि उरलेला जो दोरा आहे 2 ते 3 मोत्यातनं फिरून घ्यायचा आहे आणि बाकीचा दोरा आपण कात्रीने कापून घेणार आहोत. तर अशा पद्धतीनं हा आपला एक पार्ट तयार झाला. आता आपण आणखीन अजून तुम्हाला मी असाच एक पार्ट करून दाखवते म्हणजे तुमच्या आणखीन व्यवस्थित लक्षात येईल. परत आपण सुईमध्ये दोरा घेऊन जो कॉर्नरचा मोती आहे त्या कॉर्नरच्या मोत्यामधनं म्हणजे जो सेंटरचा मोती आहे तिथून आपण सुई त्याच्या पुढच्या 2 मोत्यामधनं घालून घेणार आहोत. सेंटरचा मोती आणि त्याच्या पुढचा 1 मोती अशा पद्धतीनं. आता आपल्याला जे 3 मोती दिसतात त्या 3 मोत्यांवर काम करायचं आहे. त्यासाठी आपण सुईमध्ये सर्वप्रथम 3 लाल रंगाचे मोती घालून घेणार आहोत आणि सुई आपल्याला जो एक साईडचा मोती आहे तो, त्याच्यानंतर जो सगळ्यात सेंटरचा मोती आहे तो आणि परत जो साईडचा दुसऱ्या बाजूचा जो एक मोती आहे तो, अशा 3 मोत्यातनं सुई घालून घ्यायची आहे. दोरा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. त्यानंतर सुई आपल्याला जे पुढचे 2 पांढरे मोती आहेत त्यामधनं काढून घ्यायचे आहेत. तर इथे मी पहिला एका मोत्यामधनं सुई बाहेर काढली आहे. त्यानंतर परत जो पुढचा दुसरा मोती आहे त्यामधनं देखील सुई आपण बाहेर काढून घेणार आहोत. आता इथे परत आपल्याला 6चा राऊंड करायचा आहे. त्यासाठी इथे सुईमध्ये आपण 3 लाल रंगाचे मोती घेणार आहोत, 1, 2 आणि 3 आणि सुई आपल्याला जो साईडचा 1 मोती आहे तो आणि खालचे जे आपण किंवा बाजूचे जे 2 पांढरे मोती आहेत ते, अशा 3 मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेणार आहोत. दोरा आपल्याला व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं हा आपला 6चा राऊंड पूर्ण झाला. आता सुई आपण परत पुढचे जे 2 पांढरे मोती दिसतात त्या 2 मोत्यातनं काढून घेणार आहोत. परत इथे आपल्याला 6चा राऊंड करायचा आहे. त्यासाठी आपण सुईमध्ये घेताना 2 पांढरे आणि 1 लाल असे 3 मोती घेणार आहोत आणि सुई आपल्याला जो साईडचा 1 मोती आहे तो आणि खालचे जे 2 पांढरे मोती आहेत ते अशा 3 मोत्यातनं घालून घ्यायची आहे. परत सुई आपण जे पुढचे 2 पांढरे मोती दिसतात त्यामधनं घालून घेणार आहोत आणि परत आपल्याला इथे 6चा राऊंड करायचा आहे. तर इथे आपण सुईमध्ये 3 पांढऱ्या रंगाचे मोती घेणार आहोत, 1, 2 आणि हा तिसरा
आणि सुई आपल्याला जो साईडचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालून घ्यायची आहे। परत आपण बाजू फिरून घेणार आहोत आणि आपण जे आत्ता पांढरे मोती घातले त्यापैकी साईडचा एक मोती आणि पुढचे जे 3 मोती आहे पांढऱ्या रंगाचे त्या सर्व मोत्यामधनं आपण दोरा काढून घेणार आहोत। आता इथे परत आपल्याला पांढऱ्या मोत्यांचा राऊंड करायचा आहे, तर यासाठी मी इथे सुईमध्ये 4 पांढऱ्या रंगाचे मोती घेणार आहे। 1 2 त्याच्यानंतर 3 आणि त्यानंतर हा पुढचा चौथा आणि सुई आपल्याला जे खालचे 2 पांढरे मोती आहेत त्यामधनं पण उलट बाजूने घालायची आहे। त्यानंतर सुई आपण जे पुढचे 2 लाल रंगाचे मोती आहेत त्यामधनं घालून घेणार आहोत। आता इथे पण आपल्याला 6चा राऊंड करायचा आहे, त्यासाठी सुईमध्ये घेताना आपल्याला 2 लाल रंगाचे मोती आणि 1 पांढरा असे एकूण 3 मोती घ्यायचे आहे। आणि सुई आपल्याला जो शेजारचा पांढरा मोती आहे तो आणि खालचे 2 लाल रंगाचे मोती, तर अशा 3 मोत्यामधनं आपण सुई घालून घेणार आहोत। त्यानंतर सुई आपण जे पुढचे 2 लाल रंगाचे मोती आहेत त्यामधनं घालून घ्यायची आहे। आता परत इथे आपल्याला 6चा राऊंड करायचा आहे, त्यासाठी इथे सुईमध्ये घेताना आपण 3 लाल रंगाचे मोती घेणार आहोत आणि दोरा आपल्याला साईडचा लाल रंगाचा मोती, त्यानंतर जे खालचे 2 लाल रंगाचे मोती आहेत त्या 2 लाल रंगाच्या मोत्यामधनं घालून घ्यायचा आहे। त्यानंतर सुई आपल्याला जो पुढचा 1 लाल रंगाचा मोती दिसतो तो आणि जे बाजूचे 2 पांढऱ्या रंगाचे मोती आहेत त्या 2 पांढऱ्या रंगाच्या मोत्यामधनं आपल्याला सुई घालून घ्यायची आहे। दोरा आपल्याला व्यवस्थित ओढायचा आहे। आता इथे पण आपल्याला 6चा राऊंड करायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला इथे फक्त 2च लाल रंगाच्या मोत्यांची गरज आहे, तर आपण 2 लाल रंगाचे मोती सुईमध्ये घालून घेणार आहोत आणि सुई आपल्याला जो साईडचा 1 लाल रंगाचा मोती आहे तो, त्यानंतर जो आत्ता आपण खालचा लाल रंगाचा मोती आहे त्यामधनं आणि त्याच्यानंतर जे बाजूचे 2 पांढऱ्या रंगाचे मोती आहेत त्यामधनं, म्हणजे अशा एकूण 4 मोत्यातनं सुई घालून घ्यायची आहे आणि दोरा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। त्यानंतर सुई आपण पुढचे जे 2 पांढऱ्या रंगाचे मोती आहेत त्यामधनं घालून घेणार आहोत। आता इथे पण आपल्याला 6चा राऊंड करायचा आहे, तर इथे 6चा राऊंड करण्यासाठी फक्त आपल्याला 3 मोत्यांची गरज आहे, तर इथे मी सुईमध्ये 2 पांढऱ्या रंगाचे आणि 1 लाल रंगाचा असे 3 मोती घालून घेणार आहे आणि सुई आपल्याला जो खालचा आपल्याला 1 लाल रंगाचा मोती दिसतो तो आणि साईडचे जे 2 पांढरे मोती आहे अशा 3 मोत्यामधनं घालून घ्यायची आहे आणि दोरा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। त्यानंतर सुई जी आहे आपण बाजू पलटून जे आत्ता मोती घातले होते पांढऱ्या रंगाचे, तर त्या पांढऱ्या रंगाच्या 2 मोत्यामधनं आणि त्याच्यानंतर जो लाल रंगाचा 1 मोती आहे त्यामधनं सुई परत फिरून घेणार आहोत। आता सुई आपल्याला जे खालचे 2 लाल रंगाचे मोती दिसतात त्या 2 लाल रंगाच्या मोत्यांना काढून घ्यायची आहे। आता इथे पण आपल्याला 6चा राऊंड करायचा आहे, तर त्यासाठी सुईमध्ये घेताना आपल्याला 1 लाल मोती आणि त्यानंतर 2 पांढरे असे 3 मोती घ्यायचे आहे आणि सुई आपल्याला बाजूचा 1 लाल मोती आणि खालचे 2 अशा 3 मोत्यांमधनं घालून घ्यायची आहे। तर इथे मी बाजूचा मोत्यातनं घातलेली आहे। आता आपण खालच्या 2 लाल रंगाच्या मोत्यांमधनं घालून घेणार आहोत। दोरा व्यवस्थित ओढायचा आहे। त्यानंतर सुई परत आपण पुढचे जे 2 लाल रंगाचे मोती आहेत त्यामधनं घालून घेणार आहोत। आता इथे परत आपण 6चा राऊंड करायचा आहे, त्यासाठी सुईमध्ये घेताना आपल्याला 3 पांढऱ्या रंगाचे मोती घ्यायचे आहे। तर इथे मी हा पहिला, त्याच्यानंतर दुसरा आणि हा तिसरा असे 3 मोती घेतले आहेत आणि सुई आपल्याला जो साईडचा 1 लाल रंगाचा मोती आहे तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालून घ्यायची आहे। परत सुई आपण पुढचे जे 2 पांढरे मोती आहेत त्यामधनं घालून घेणार आहोत। आता इथे आपल्याला परत 6चा राऊंड करायचा आहे, त्यासाठी इथे मी सुईमध्ये 3 लाल रंगाचे मोती घेणार आहे। 1 त्याच्यानंतर हा दुसरा आणि पुढचा तिसरा आणि सुई आपल्याला जो साईडचा 1 मोती दिसतो तो
आणि जे खालचे 2 मोती आहेत पांढऱ्या रंगाचे त्यामधनं वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे। आता परत आपण बाजू पलटून घेणार आहोत आणि आपण जे आत्ता मोती घातले त्या मोत्यातनं सुई काढून घेणार आहोत। तर पहिल्यांदा इथे मी साईडचा जे 2 पांढरे मोती आहेत त्यामधनं सुई बाहेर काढते। त्यानंतर आणखीन आपल्याला पुढचे जे 2 मोती आहे त्या 2 मोत्यातनं देखील सुई बाहेर काढायची आहे, म्हणजे एकूण 4 मोत्यातनं सुई बाहेर काढली। आता सुईमध्ये आपण परत 4 पांढऱ्या रंगाचे मोती घेणार आहोत। 1 2 3 आणि हा त्याच्या पुढचा चौथा, असे आपण 4 मोती घेणार आहोत। आणि सुई आपल्याला जे खालचे 2 पांढरे मोती आहेत त्यामधनं विरुद्ध बाजूने काढून घ्यायची आहे। त्यानंतर सुई आपण जे पुढचे 2 पांढरे मोती दिसतात त्या 2 पांढऱ्या मोत्यातनं काढून घेणार आहोत। आता आपण सुईमध्ये घेताना 3 पांढऱ्या रंगाचे मोती घेणार आहोत। 1, त्याच्यानंतर हा पुढचा, दुसरा आणि त्यानंतर तिसरा। आणि सुई आपला जो साईडचा पांढरा मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं काढून घ्यायची आहे। परत सुई आपण पुढचे जे 2 पांढरे मोती आहेत त्यामधनं काढून घेणार आहोत। परत सुईमध्ये आपण 3 पांढऱ्या रंगाचे मोती घेणार आहोत। 1, त्यानंतर 2 आणि हा तिसरा। आणि सुई आपल्याला जो साईडचा 1 मोती दिसतो तो आणि खालचे 2 तशा 3 मोत्यातनं काढून घ्यायची आहे। परत सुई आपण जो 1 पांढरा मोती दिसतो तो आणि त्याच्यानंतर बाजूचे जे 2 पांढरे मोती आहेत ते, म्हणजे अशा एकूण 3 मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे। आता आपण सुईमध्ये 2 पांढऱ्या रंगाचे मोती घालून घेणार आहोत। 1 आणि याच्या पुढचा दुसरा, आणि सुई आपल्याला जो साईडचा 1 मोती आहे त्यामधनं काढून घ्यायची आहे। त्यानंतर सुई जी आहे ती आपण पुढच्या एका मोत्यामधनं काढून घेणार आहोत खालच्या। त्याच्यानंतर इथे आपल्याला पक्की अशी गाठ मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपला दोरा पक्का बसेल। आणि उरलेला दोरा आपण 2 ते 3 मोत्यांमधनं फिरून घेणार आहोत, त्याच्यामुळे आपले गाठ निसटणार नाही। तर इथे मी 2 ते 3 मोत्यांमधनं दोरा फिरून घेतला आहे आणि उरलेला दोरा आपण कात्रीच्या साहाय्याने कापून घेणार आहोत। तर अशा पद्धतीनं हा आपला दुसरा पार्ट देखील पूर्ण झाला। असेच आपल्याला एकूण 4 पार्ट बनवायचे आहेत। अशा पद्धतीनं आपला हा रांगोळीचा हा पार्ट पूर्ण झालेला आहे। तर यापुढे काय करायचं हे तुम्हाला मी पुढच्या पार्टमध्ये सांगणार आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, या रांगोळीचा पहिला पार्ट जर पाहायचा असेल तर ती लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। आणि अशाच पद्धतीच्या मोत्याच्या वेगवेगळ्या रांगोळ्या तुम्हाला शिकायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।